मनसे अध्यक्ष राज ठाकरे मुंबई पोलीस आयुक्तांच्या भेटीसाठी आता पोहोचलेले आहेत। ही दृश्य जी आहेत आपण या ठिकाणी पाहताय, त्यांच्यासोबत मनसेचे नेते सुद्धा आहेत। कृष्णा सोनरवाडकर आमचे प्रतिनिधी या संदर्भातली अधिक माहिती देतील। कृष्णा, वृषाली, आपण पाहतोय की मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे पोलीस आयुक्त कार्यालयामध्ये पोहोचलेले आहेत आणि नवीन पोलीस आयुक्त देवेन भारती यांची ते भेट घेणार आहेत। त्यांनी सोबत पुष्पगुच्छ देखील आणले आहे आणि ही सदिच्छा भेट असल्याचं सांगण्यात येत आहे। राज ठाकरे यांनी आतापर्यंत एक परंपरा पाळलेली आहे, ती म्हणजे नवीन महापालिका आयुक्त नेमले जातात किंवा नवीन पोलीस आयुक्त जेव्हा नेमले जातात तेव्हा ते सदिच्छा भेट घेण्यासाठी अधिकाऱ्यांना येत असतात। आणि आताही आपण पाहतोय की देवेन भारती यापूर्वी मुंबईमध्ये विशेष पोलीस आयुक्त म्हणून कार्यरत होते आणि त्यानंतर पुन्हा आता त्यांची नियुक्ती जी आहे ती मुंबईचे पोलीस आयुक्त म्हणून झालेली आहे। आणि आता राज ठाकरे त्यांची भेट घेण्यासाठी पोलीस आयुक्त कार्यालयामध्ये पोहोचलेले आहेत, अशा प्रकारची माहिती सुद्धा देण्यात आलेली आहे। याच्या आधी सुद्धा अनेकदा अशा त्यांनी भेटी घेतलेल्या आहेत। जवळपास 15 वर्षापासून त्यांची ही परंपरा त्यांनी पाळलेली आहे की जेव्हा नवीन एखादा अधिकारी मुंबईच्या महत्त्वाच्या पदावरती येतो तेव्हा ते त्यांच्या भेटीसाठी जातात। आणि याच्यापूर्वी सुद्धा आपण पाहिलेलं आहे की मुंबईचे वेगवेगळे विषय असतील किंवा वेगवेगळे विषय असतील, या विषयाच्या अनुषंगाने सुद्धा त्यांच्या भेटीसाठी अशा पद्धतीनं होत असतात। आणि आता आपण पाहतो की देवेन भारती यांच्या भेटीसाठी राज ठाकरे हे पोलीस आयुक्त कार्यालयामध्ये पोहोचलेले आहेत। त्याचं स्वागत ही अधिकाऱ्यांच्या माध्यमातून करण्यात आलेलं आहे आणि आता ती भेटीसाठी देवेन भारती यांच्या भेटीसाठी वर पोहोचलेले आहेत। काही मिनिटं ही भेट होईल, सदिच्छा भेट म्हणली जाते आणि या भेटीमध्ये अधिकाऱ्यांसोबत काही महत्त्वपूर्ण चर्चा सुद्धा होऊ शकते। म्हणजे मुंबईतल्या वेगवेगळ्या प्रश्नांवरती मनसे सातत्यानं आवाज उठवत आलेले आहे किंवा त्याच्याबद्दलची भूमिका घेत आलेली आहे आणि त्या अनुषंगानं या सदिच्छा भेटीमध्ये ही चर्चा सुद्धा होऊ शकते। मात्र आता आपण पाहतोय की मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे नवीन पोलीस आयुक्त जे आहेत देवेन भारती यांच्या भेटीसाठी पोलीस आयुक्त कार्यालयामध्ये पोहोचलेले आहेत। सदिच्छा भेट ही असल्याचं सांगण्यात येत आहे आणि याच्यापूर्वी सुद्धा राज ठाकरे यांनी अशा पद्धतीच्या भेटीगाठी घेतलेल्या आहेत। त्यामुळे या भेटीमध्ये नवीन काही अर्थ काढण्याची गरज नाहीये किंवा कुठल्याही पद्धतीची राजकीय किंवा वेगळ्या कुठल्याही पद्धतीची चर्चा नसणार आहे। मात्र ही फक्त केवळ एक सदिच्छा भेट असल्याचं सांगण्यात येत आहे। स्वतः ते पुष्पगुच्छ घेऊन इथे आलेले आहेत। त्यांच्यासोबत नितीन सरदेसाई सुद्धा पाहायला मिळत आहेत आणि सचिन मोरे हे त्यांचे स्वीय सहाय्यक आहेत, ते सुद्धा या ठिकाणी आहेत। त्याचबरोबर मनसेचे काही पदाधिकारी सुद्धा त्यांच्या सोबत पाहायला मिळालेले आहेत आणि अचानक ही भेट ठरलेली होती। त्या अनुषंगानं राज ठाकरे हे पोलीस आयुक्त कार्यालयामध्ये पोहोचलेले आहेत आणि पोलीस आयुक्त देवेन भारती यांच्यासोबत भेट घेऊन त्यांना शुभेच्छा देऊन त्यांच्यासोबत काही महत्त्वपूर्ण चर्चा सुद्धा करणार असल्याचं सांगण्यात येत आहे। वृषाली, ही केवळ फक्त सदिच्छा भेट आहे की मनसे ज्या पद्धतीने आतापर्यंत मुंबई म्हणा किंवा राज्यामध्ये म्हणा त्यांच्याकडून आंदोलनं करण्यात आलेली आहेत, एक प्रकारे राज ठाकरे किंवा मनसेच्या आंदोलनांना खळखट्याक आंदोलन असं संबोधलं जातं, तर या अनुषंगाने सुद्धा काही चर्चा होऊ शकते का? वृषाली, अशा कुठली चर्चा होईल असं तरी सांगण्यात आलेलं नाहीये। ही केवळ एक फक्त सदिच्छा भेट असल्याचं सांगण्यात येतं आहे आणि राज ठाकरे यांनी याच्या आधी सुद्धा अशा पद्धतीच्या भेटीगाठी अधिकाऱ्यांच्या घेतलेल्या आहेत। त्यांनी एक गोष्ट सातत्यानं पाळलेली आहे, ती म्हणजे मुंबईचे महानगरपालिकेचे आयुक्त जेव्हा एखादे नवीन नेमले जातात किंवा मुंबईचे पोलीस आयुक्त म्हणून एखाद्या अधिकाऱ्याची नियुक्ती होते त्यावेळेला त्या अधिकाऱ्याला स्वतः त्यांच्या कार्यालयामध्ये जाऊन भेटून त्यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांना शुभेच्छा देऊन त्यांची एक सदिच्छा भेट घेणं हे त्यांनी आतापर्यंत पाळलेलं आहे। आणि त्याच अनुषंगानं देवेन भारती हे पोलीस आयुक्त झाल्यानंतर मागच्या काही दिवसापासून ही त्यांची भेट जी आहे ती होणार होती अशी चर्चा होते आणि आता आपण पाहतो की या भेटीसाठी राज ठाकरे स्वतः पोलीस आयुक्त कार्यालयामध्ये पोहोचलेले आहेत। या भेटीमध्ये कुठल्याही वेगळ्या विषयांवरती चर्चा होणार नाही असं तरी सांगण्यात येत आहे। मात्र मनसेची एक भूमिका सातत्यानं राहिलेली आहे, ती म्हणजे आंदोलनाची भूमिका आहे। मनसे म्हणणं एखादा विषय लावून धरला तर त्या विषयाच्या अनुषंगाने वेगवेगळ्या पद्धतीनं खळखट्याक आंदोलनं केली जातात। त्याचबरोबर मनसेची आक्रमक भूमिका असते आणि या सगळ्या आंदोलनाच्या नंतर मनसेच्या अनेक कार्यकर्त्यांना आपण पाहतो की वेगवेगळ्या कारवाईला सामोरं सुद्धा जावं लागतं। मात्र तरी सुद्धा अधिकाऱ्यांसोबत जो रॅपो आहे किंवा जो संवाद आहे तो टिकला पाहिजे आणि त्याच अनुषंगानं राज ठाकरे जे आहेत ते सातत्यानं अशा पद्धतीच्या भेटीगाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या घेत असतात किंवा एखाद्या अधिकाऱ्याची नवीन नियुक्ती होते तेव्हा त्या अधिकाऱ्याची सदिच्छा भेट घेत असतात। आणि आजही आपण पाहतो की मुंबईच्या पोलीस आयुक्त पदावरती नेमणूक झालेले देवेन भारती यांच्या भेटीसाठी ते पोहोचलेले आहेत। आता काही वेळापूर्वी या ठिकाणी पोहोचले, त्यांच्यासोबत नितीन सरदेसाई सोबत आहेत, एक मोठा पुष्पगुच्छ सुद्धा त्यांच्या सोबत होता आणि ते पुष्पगुच्छ देऊन त्यांचं स्वागत करून त्यांना शुभेच्छा देणार आहेत। त्यामुळे या भेटीमध्ये कुठल्याही पद्धतीची वेगळी चर्चा जरी होणार नसली तरी मात्र ही एक सदिच्छा भेट आहे असं तरी मनसेच्या वतीनं सांगण्यात येत आहे। काही मिनिटे ही चर्चा चालेल। या बैठकीमध्ये किंवा या भेटीमध्ये काही वेगळ्या विषयांवरती सुद्धा चर्चा होऊ शकते, त्याच्याबद्दल शक्यता आहे। मात्र मनसेच्या वतीने जे सांगण्यात येत आहे त्यानुसार तरी ही फक्त केवळ सदिच्छा भेट असल्याचं सांगण्यात येत आहे आणि मुंबईचे पोलीस आयुक्त देवेन भारती यांच्या भेटीसाठी राज ठाकरे पोहोचल्याचं आपण पाहतोय।
काही मिनिटे ही चर्चा सुरू राहील आणि त्यानंतर भेट घेऊन राज ठाकरे पुन्हा एकदा आपल्या निवासस्थानी रवाना होतील। मात्र मागच्या 10 मिनिटांपूर्वी राज ठाकरे जे आहेत ते मनसे नेते नितीन सरदेसाई यांच्यासोबत पोलीस आयुक्त कार्यालयामध्ये पोहोचलेले आहेत। मनसेचे आणखी काही पदाधिकारी त्यांच्या सोबत आहेत। त्यांचं स्वागत सुद्धा पोलीस आयुक्तालयाच्या या गेटवरती करण्यात आलेलं आहे आणि स्वतः आता पोलीस आयुक्त देवेंद्र भारती आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यामध्ये ही भेट होताना पाहायला मिळते आहे। वृषाली, नक्कीच कृष्णा, पुन्हा तुमच्याकडे येऊच तुम्ही आमच्यासोबत असेच जोडलेले राहा। ही एक महत्त्वाची घडामोड आपण पाहतोय। राज ठाकरे मुंबईचे पोलीस आयुक्त देवेंद्र भारती यांच्या भेटीसाठी पोहोचले, त्यावेळेस ही दृश्य पोलीस आयुक्त आणि राज ठाकरे यांच्यात सध्या भेट होते। सदिच्छा भेट आहे असं सांगितलं जात आहे। मात्र आता भेटीत कोणत्या मुद्द्यांवर चर्चा होते, कोणत्या नेमके विषय काय असणार आहेत या भेटीतले चर्चेचे, याकडे लक्ष असेलच। मात्र ही सदिच्छा भेट असल्याचं तूर्तास तरी पक्षाकडून म्हणजेच मनसेकडून सांगितलं जात आहे। राज ठाकरे पोलीस आयुक्त देवेंद्र भारती यांच्या भेटीसाठी पोहोचलेत। तर दुसरीकडे आपल्याला माहिती आहे सह्याद्री अतिथीगृहावर राज्य मंत्रिमंडळाची बैठक होणार आहे। 11ची वेळ सांगण्यात आलेली होती राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीसाठीची आणि त्यासाठी आता मुख्यमंत्र्यांसह इतर मंत्री या बैठकीसाठी पोहोचत आहेत। तर राज ठाकरे तिकडे मुंबई पोलीस आयुक्तांच्या भेटीसाठी पोहोचलेले आहेत। पुन्हा एकदा आपले प्रतिनिधी कृष्णा सोनारवाडकर यांच्याकडे जाऊया। कृष्णा, भेट सदिच्छा भेट असं सांगितलं जरी जात असलं तरी असे कोणते मुद्दे असू शकतात जे या भेटी दरम्यान चर्चिले जाऊ शकतात किंवा ज्या मुद्द्यांवर हे दोन जे महत्त्वाचे लोक आहेत देवेंद्र भारती मुंबईचे पोलीस आयुक्त आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे कोणत्या मुद्द्यांवर एकमेकांशी संवाद साधू शकतात? आपण पाहतो की या भेटीचं कोणतंही वेगळं कारण नाहीये असं मनसेच्या वतीने स्पष्ट करण्यात आलेलं आहे। त्यामुळे फक्त देवेंद्र भारती पोलीस आयुक्त पदावरती आल्यानंतर त्यांच्या फक्त भेटीसाठी आणि त्यांना शुभेच्छा देण्यासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे आलेले आहेत। जर मनसेचे वेगळे कुठले विषय असते तर मनसेचे कुठलेही नेते प्रामुख्याने अशा पद्धतीचे भेटीगाठी घेतात, निवेदन देतात किंवा त्या विषयावरती अधिकाऱ्यांशी चर्चा करतात। मात्र स्वतः राज ठाकरे फक्त शुभेच्छा देण्यासाठी आलेले आहेत असं तरी सांगण्यात येत आहे। मात्र मुंबईतल्या वेगवेगळ्या गंभीर प्रश्नासंदर्भात सुद्धा मुंबई महापालिका आयुक्त असतील किंवा मग पोलीस आयुक्त असतील यांच्यासोबत अशा पद्धतीच्या चर्चा ज्या आहेत त्या मनसेच्या वतीने यापूर्वी सुद्धा होत आलेल्या आहेत। मात्र आता असा तरी कोणता ज्वलंत विषय नाहीये ज्या विषयावरती पोलीस आयुक्तांसोबत थेट मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे चर्चा करू शकतील। मात्र ही फक्त सदिच्छा भेट असल्याचं सध्या तरी सांगण्यात येत आहे। मागच्या 10 ते 15 मिनिटांपासून राज ठाकरे पोलीस आयुक्त कार्यालयामध्ये आहेत। देवेंद्र भारती यांना शुभेच्छा ते देणार आहेत आणि त्यानंतर त्यांची सदिच्छा भेट घेणार आहेत आणि त्यानंतर ही भेट संपवून ते निघून जातील। मात्र अशी कुठलीही नियोजित भेट होती असं मनसेच्या वतीने सांगण्यात आलेलं नव्हतं। ही भेट अचानक ठरलेली होती आणि कदाचित सदिच्छा भेट असल्यामुळे राज ठाकरेंचा संवाद थेट देवेंद्र भारती यांच्याशी झाला असावा आणि त्यानंतर या भेटीची वेळ ठरल्यानंतर स्वतः राज ठाकरे पोलीस आयुक्त कार्यालयामध्ये आलेले आहेत। आता पुढच्या काही मिनिटं ही भेट होईल आणि त्यानंतर राज ठाकरे इथून निघून जातील। मात्र मनसेच्या वतीने असं कुठलाही विषय स्पष्ट करण्यात आलेला नाहीये किंवा राज ठाकरे अशा कोणत्या विषयावरनं पोलीस आयुक्तांसोबत चर्चा करतील असं देखील सांगण्यात आलेलं नाहीये। मात्र मनसेच्या मागच्या काही भूमिका किंवा आंदोलनाची जी काही भूमिका आहे, कुठलाही विषय असेल जो मनसेने लावून धरलेला आहे त्या विषयाच्या संदर्भात मनसेच्या वतीने सातत्याने आक्रमक भूमिका घेतली जाते, खटखट्यात आंदोलन केलं जातं आणि मनसेची ही आक्रमक स्टाईल जी आहे ती अनेक वर्षांपासून परिचित आहे। त्यामुळे मनसेच्या अनेक कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्यांना अनेक केसेसला सुद्धा सामोरं जावं लागलेलं आहे। मात्र सध्या तरी या भेटीचा आणि त्या सगळ्या विषयांचा कुठलाही संबंध नाहीये। शिवाय कुठला विषय सध्या जो आहे ज्या विषयाच्या अनुषंगाने पोलीस आयुक्तांसोबत मनसे अध्यक्ष राज ठाकरे चर्चा करतील असं देखील मनसेच्या वतीने स्पष्ट करण्यात आलेलं नाहीये। ही केवळ फक्त सदिच्छा भेट असल्याचं मनसेच्या वतीने स्पष्ट करण्यात येत आहे। त्यामुळे पोलीस आयुक्त पदावरती आल्यानंतर देवेंद्र भारती यांची भेट घेण्यासाठी राज ठाकरे हे स्वतः पोलीस आयुक्त कार्यालयामध्ये आलेले आहेत। त्यांनी एक पुष्पगुच्छ सुद्धा सोबत आणलेला होता। नितीन सरदेसाई त्यांच्या सोबत होते, मनसेचे काही प्रमुख जे काही पदाधिकारी आहेत ते सुद्धा सोबत होते आणि या भेटीमध्ये फक्त त्यांना सदिच्छा शुभेच्छा देऊन त्यांची भेट घेतली जाईल असं देखील मनसेच्या वतीने स्पष्ट करण्यात आलेलं आहे। श्रुती, नक्कीच कृष्णा, या सगळ्या भेटी दरम्यान तर कृष्णा आम्ही तुमच्याकडे पुन्हा अपडेट्स साठी येऊच। एक महत्त्वाची घडामोड आहे, राज ठाकरे मुंबई पोलीस आयुक्त देवेंद्र भारती यांच्या भेटीसाठी पोहोचलेले आहेत। अपडेट्स या संदर्भातले घेत राहूच।